चला विद्यार्थी मित्र हो, आपण आता शेती कशी मोजतात ते पाहूया. तर चला पाहू, आपण सर्व बाजू हे फुटामध्ये मोजावे. तर ठीक आहे बघा, आपला हे समजा एक उदाहरण द्या, एक वावर आहे. आता बघा, ए बी साईड दिली आहे, म्हणजे ए बी ही बाजू आहे 500 फूट आहे, 800 फूट आहे, 600 फूट आणि 500 फूट आहे. अशा प्रकारचं आपलं वावर आहे. तर बघा आता काय करायचं म्हणजे का, समोरासमोरील बाजूची बेरीज करायचं आणि त्यांची सरासरी काढायचं. समजा बघा, ए बी प्लस डी सी, बघा हे ए बी आणि प्लस डी सी केला आपण. 500 प्लस 600 भागिले 2, याचं उत्तर किती आलं? 1100 भागिले 2. मग याचं तर सरासरी काढलं तर किती आलं? 550 फूट आलं. तसंच आता दुसरी बाजू ही ही समोरासमोर बाजू, 500 प्लस 800 भागिले 2 तर किती आलं? 1300. 1300 भागिले 2 जर केलं तर उत्तर येईल बघा 650 फूट. आता बघा, आता काय करायचं, आता बघा जे उत्तर आले 550 आणि 650 यांचा गुणाकार करायचं. जर याचा गुणाकार केला तर उत्तर काय आलं बघा? 3,57,500 चौरस फूटमध्ये आलं आहे. तर बघा आता आपल्यामध्ये 1 गुंठा म्हणजे किती असतं बघा? 1 गुंठा म्हणजे किती? 1089 चौरस स्क्वेअर फूट असतो. मग आता आपलं याचं जे उत्तर आलं आहे याला आपलं गुंठ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा 3,57,500 याला कितीनं 1089 भाग करायचं. तर उत्तर किती आलं आपलं बघा? 328.28. आता आपण एवढं धरू आपण 328 गुंठे. आता बघा 1 एकरमध्ये किती गुंठे असतात? 40 गुंठे. मग आपण काय करू, याला भाग घालण्यासाठी 320 गुंठे बाजूला काढू. 320 गुंठे भागिले जर 40 केलं तर 8 एकर उत्तर येते. 8 एकर आणि हे जे उरलेले आहेत गुंठे ह्यासाठी बाजूला काढलं तर पुढं एकर होत नाही त्यासाठी. उत्तर आपलं बघा फायनल उत्तर झालं 8 एकर 8 गुंठे. तर अशा प्रकारे आपण शेती मोजू शकता आपल्या घरची. ठीक आहे.